मीरा भाईंदरसाठी ऐतिहासिक निर्णय झालेला आहे आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी या ठिकाणी अनेक योजना आणल्या. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल मीरा भाईंदरकरांसाठी काय आणलंय? देखो, मीरा भाईंदर हा वाढती लोकसंख्येचं शहर आहे. अनेक गरजा जे वाढतच चालले. मीरा भाईंदरला उदाहरण सांगायचं असेल, रेस्टिंग ऑफिस एकच होता, आता भाईंदरला वेगळं, मिराडला वेगळं अशा प्रकार निर्णय. सोसायटी रजिस्ट्रार तो एक होता, आता भाईंदर वेगळं, मिराड वेगळं अशा दोन्ही वेगवेगळे दोन नवीन कार्यालय मंजूर केले जे लवकरच सुरू होणार आहे. मीरा भाईंदरला डीम कन्व्हेन्ससाठी ठाणा जायला लागायचं डीडीआर कडे, आता डीडीआर दर बुधवारी मीरा भाईंदरला असणार अशा प्रकारचे आदेश झाले उदाहरण. आणि मला वाटतं सोमवारपर्यंत आदेश सुद्धा येतील. त्या व्यतिरिक्त मीरा भाईंदरचे अनेक केसेससाठी वकील असतील, जमीन मालक असेल, त्यांना एसडीओ प्रांत अधिकारी, ज्याला आपण प्रांत बोलतो, उपविभागीय अधिकारी, ते ठाण्याला बसायचं. आता दर गुरुवारी त्यांना बंधनकारक केलंय. आठवड्यात एक दिवस मीरा भाईंदरला त्यांनी इकडचे न्याय इकडेच द्यायचे अशा प्रकारचा निर्देश झाला. मीरा भाईंदरचा मेन मुख्य रस्ता जो आहे काशी मीरा ते गोल्डन आहे, हा सिमेंट रोड करण्यासाठी ते निर्देश दिले, कारण दरवर्षी खड्डे होतात. आता सिमेंट रोड करा अशा प्रकारचा निर्णय झाला. त्याच्या वतीत जेसल पाक गोडबंदर लिंक रोड हा अर्धा झाला, अर्धा बाकी, त्याला पूर्ण करायला सांगितलं. राई मोरवा मुर्दा उत्तन तिकडचं सुभाषचंद्र बोस पर्यंत उत्तन, त्यातला मधला पॅच बाकी आहे तेही पूर्ण करायला सांगितलं. या ठिकाणी 2 फ्लायओव्हर बाकी आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करा. सूर्या प्रकल्प पाण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत कसल्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे, हाही एक निर्णय झाला. क्लस्टर बिल्डिंग जे आहे, ज्या ठिकाणी क्लस्टर लागलेल्या जुन्या बिल्डिंगसाठी, त्या क्लस्टरमध्ये आता इंडिपेंडेंट बिल्डिंगला परवानगी घेता येईल अशा प्रकारचा निर्देश सुद्धा दिलेला आहे. आता क्लस्टर म्हणून जे लोक 2 वर्षापासून वंचित होते बिल्डिंग परमिशनला, त्यांना स्वतंत्र परवानगी घेता येईल. क्लस्टरचा बेनिफिट नसेल तर क्लस्टर पण चालू आहे आणि स्वतंत्र परवानगी सुद्धा चालू आहे. अच्छा, त्याच्या व्यतिरिक्त मीरा भाईंदरला एसटी स्टँडची जागा आहे. त्या एसटीच्या आता सध्या एसटीचा प्रभाव मीरा भाईंदरला एवढा प्रवास होत नाही, तर मीरा त्या ठिकाणी डेपो स्टार्ट करावं आणि त्याचा प्रस्ताव शासनाने मागून घ्यायला सांगितलंय संबंधित विभागाकडनं. ईडीकडे तो प्रस्ताव पाठवायचा, म्हणजे एसटी डिपार्टमेंट ईडीकडे पाठवतील आणि तो त्वरित मंजूर करून घ्या आणि मीरा भाईंदरला मल्टीपर्पज तो डिपो करायचं सांगितलं. या ठिकाणी अनेक जे जागा आहेत, आरक्षित जागा आहेत, त्यांच्यावर अतिक्रमण झालेलं आहे, त्याबद्दल काय? नाही, आरक्षण जागाचा दुरुपयोग केला गेला 3 वर्षात. त्याचं आम्ही आंदोलन सुद्धा केलं होतं, आरक्षण बचाव. कुठल्याही आरक्षणामध्ये जे इच्छा वाटेल ते बांधायला सुरुवात केली. त्यामध्ये काल मुख्यमंत्री साहेब आणि यूडी सेक्रेटरी दोन्ही महानगरपालिका आयुक्ताला झापलं की तुमची बदमाशी चालू, असं चालणार नाही. जी कामं सुरू झाली ते बंद करा आणि भविष्यात अशा प्रकारचे कामं एकही होता कामा नये अशा प्रकारचे आदेशाने निर्देश दिले. डॉक्टर भीमसेन जोशी आता दुसरं मीरा भाईंदरला डॉक्टर पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आहे. त्या ठिकाणी अनेक असुविधा होती. उदाहरण, मुलांची, छोटे मुलं जन्माला आलं त्या पेटी लागते, NICU आपण बोलतो, ते तयार करायला सांगितलं. 5 बेड तरी कॅन्सरसाठी, केमोथेरपीसाठी 5 बेड करा. ब्लड बँक नव्हतं, त्या ठिकाणी ब्लड बँक करायला सांगितलं. होमिओपॅथिक आयुर्वेदिकसाठी आयुष्य डिपार्टमेंट उघडायला सांगितलं. मॉर्ग रूमसाठी पेट्या कमी होते, वाढती लोकसंख्याप्रमाणे 10 पेट्या तेही वाढवले. अशा अनेक प्रकारचं हॉस्पिटल संदर्भात पण निर्णय झाला आणि त्यातले काही कामं सुरुवात सुद्धा झाली व्हायला. आज तिथल्या ज्या परिचारिका आहेत त्या आंदोलन करतायत, त्यांच्या अनेक मागण्या आहेत, त्याबद्दल काय सांगा? बघा, मी आता अधिवेशनात होतो, ज्या काय त्यांच्या मागण्या असतील आणि ते मागण्या रास्त असतील तर पूर्ण करायलाच पाहिजे. या संदर्भात मी संबंधित विभागाशी बोलणार आणि त्यांचा प्रश्न आम्ही सोडवणार. उद्या राज ठाकरे येतात, काय सांगा? स्वागत आहे त्यांचं. या ठिकाणी उद्या राज ठाकरे येणार आहे, त्यांचं स्वागत आहे. जे या ठिकाणी लोकांच्या समस्या आहेत त्या आम्ही सगळ्या सोडवणार आहोत आणि परिचारकांना सुद्धा न्याय देण्याचा विचार या ठिकाणी आमदार मेहता यांनी बोलून दाखवला आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत.